आता करूयात आपण रेसिपीला सुरुवात। मी घेतला आहे पॅन, त्यात टाकलेला आहे तूप आणि आता जात आहे बारीक चिरलेला कांदा, तो हलवून घेऊयात। आता जात आहे बारीक चिरलेली शिमला मिरची, ती हलवून घेऊयात। जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे थोडी आणि चीजची शेजवान चटणी, तेही मिक्स करून झाल्यावर आता टाकलेलं आहे किसलेलं पनीर, तेही आपण हलवून घेऊयात आणि चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता एक घेतलेले आहे कणिक आणि त्याचे एकसारखे सगळे गोळे करून घेतलेले आहेत। एक गोळा लाटून घ्यायचा आहे पुरीसारखा आणि हातावर घेऊन आपण केलेलं स्टफिंग त्यात भरूयात। जात आहे मोजलेला चीज त्यामध्ये आणि आता हे मोदक सारखं करून घेऊयात। मोदक तर सगळ्यांनीच खाल्लेत, मोमोजही खाल्लेत, पण कधी कोमोज खाल्लेत का? कमेंट करून नक्की कळवा। मी इथे एकसारखे सगळे कोमोज करून घेतलेले आहेत, चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्यात ठेवलेले आहेत सगळे कोमोज आणि एकीकडे गॅसवर पातेलं तापवायला ठेवायचे पाणी टाकून स्टीमसाठी आणि जात आहे आपली चाळणी, त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवूयात। 10 मिनिट झालेले आहेत, आपले कोमोज रेडी आहेत। आपण बघू शकता किती सुंदर सगळे मोदकासारखे दिसले आहे कोमोज, किती सुंदर झालेले आहेत। हा कोमोज मी काढून दाखवते। हा मेयोनीज आणि सॉस सोबत आपण सर्व करूयात।